सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, जगात सर्वात मोठी लोकशाही कोणत्या देशाची आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पाकिस्तान, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी अमेरिका, ऑप्शन डी भारत। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। उत्तर जगात सर्वात मोठी लोकशाही भारत देशाची आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 2 आहे, सजीव सर्वप्रथम कोठे निर्माण झाले? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पाण्यात, ऑप्शन बी झाडावर, ऑप्शन सी जमिनीवर, ऑप्शन डी वरील नाही। तर याचं उत्तर सजीव सर्वप्रथम पाण्यात निर्माण झाले, याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 3 आहे, भारतातील एकूण राज्य किती? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 29 राज्य, ऑप्शन बी 12 राज्य, ऑप्शन सी 28 राज्य, ऑप्शन डी 13 राज्य। याचं उत्तर भारतातील 29 राज्य आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 4 आहे, राज्यसभेच्या सभापती कोण असते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए राष्ट्रपती, ऑप्शन बी पंतप्रधान, ऑप्शन सी उपराष्ट्रपती, ऑप्शन डी मुख्यमंत्री। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब ही नक्की करून घ्या। तर याचं उत्तर आहे, राज्यसभेचा सभापती उपराष्ट्रपती असते, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 5 आहे, राष्ट्रपती पदाचा कार्यकाल किती वर्षांचा असतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 10 वर्ष, ऑप्शन बी 5 वर्ष, ऑप्शन सी 15 वर्ष, ऑप्शन डी 21 वर्ष। तर याचं उत्तर राष्ट्रपतीच्या पदाचा कार्यकाल 5 वर्षांचा असतो, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 6 आहे, आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस केव्हा साजरा केला जातो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 4 ऑक्टोबर, ऑप्शन बी 3 ऑक्टोबर, ऑप्शन सी 2 ऑक्टोबर, ऑप्शन डी 8 ऑक्टोबर। याचं उत्तर आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस 2 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 7 आहे, इंग्रजीत स्वर किती आहेत? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 8, ऑप्शन बी 7, ऑप्शन सी 6, ऑप्शन डी 5। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। याचं उत्तर इंग्रजीत स्वर 5 आहेत, याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 8 आहे, कर्नाळ पक्षी अभयारण्यात कोणत्या जिल्ह्यात आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पुणे, ऑप्शन बी रायगड, ऑप्शन सी राजस्थान, ऑप्शन डी कोल्हापूर। याचं उत्तर कर्नाळ पक्षी अभयारण्य रायगड जिल्ह्यात आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 9 आहे, शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए जनाई, ऑप्शन बी राजमाता जिजाऊ, ऑप्शन सी लक्ष्मीबाई, ऑप्शन डी सावित्रीबाई। तर याचं उत्तर शिवाजी महाराजांच्या आईचे नाव राजमाता जिजाऊ होते, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 10 आहे, जागतिक महिला दिन केव्हा पाळला जातो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 8 मार्च, ऑप्शन बी 3 मार्च, ऑप्शन सी 18 मार्च, ऑप्शन डी 28 मार्च। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब ही करून घ्या। तर याचं उत्तर जागतिक महिला दिन 8 मार्चला पाळला जातो, याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 11 आहे, गंगा नदीचा उगम कोठे झाला? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए आळंदी, ऑप्शन बी पंढरपूर, ऑप्शन सी नाशिक, ऑप्शन डी गंगोत्री। याचं उत्तर गंगा नदीचा उगम गंगोत्रीत झाला, याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 12 आहे, तोरणामळा हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए सांगली, ऑप्शन बी नंदुरबार, ऑप्शन सी कोल्हापूर,
ऑप्शन डी नाशिक। ह्याचं उत्तर तोरणामळा हे थंड हवेचे ठिकाण नंदुरबार आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 13 आहे, राष्ट्रगीतात एकूण शब्द किती आहेत? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 47, ऑप्शन बी 12, ऑप्शन सी 50, ऑप्शन डी 60। याचं उत्तर राष्ट्रगीतीत एकूण 47 शब्द आहेत, याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 14 आहे, एरंडाच्या बिया खाल्ल्यास कोणता आजार बरा होतो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए त्वचा रोग, ऑप्शन बी सांधेदुखी, ऑप्शन सी डायबिटीज, ऑप्शन डी मूळव्याध। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करून घ्या। तर याचं उत्तर एरंडाच्या बिया खाल्ल्यास सांधेदुखी आजार बरा होतो, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। जो की आपला लास्ट जो की 15 जो क्वेश्चन आहे तो आहे, भारतातील सर्वात जास्त साक्षरता असलेले राज्य कोणते? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए बिहार, ऑप्शन बी राजस्थान, ऑप्शन सी छत्तीसगड, ऑप्शन डी केरळ। जर याचं उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनललाही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करून घ्या। तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग जीकेच्या व्हिडिओमध्ये।